झोतवाडे येथे बेकायदेशीर वाळू उपसा, ग्रामस्थांचं तहसीलदार दालनात आंदोलन। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे गावाजवळील अमरावती नदी पात्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांचा धुमाकूळ वाढला असून शासनाचा महसूल बुडवत चोरटी वाळू वाहतूक सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। या बेकायदेशीर वाळू उपसामुळे नदीकाठच्या शेतकरी व ग्रामस्थांना दमदाटी, शिवीगाळ व हाणेमारीचा सामना करावा लागत असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या विरोधात झोतवाडे येथील तरुण व ग्रामस्थांनी एकत्र येत वाळू उपसा बंद पाडत थेट तहसीलदार कार्यालयात आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान संतप्त ग्रामस्थांनी स्वतःचे शर्ट काढून निषेध नोंदवला। झोतवाडे ग्रामस्थांचे रात्रभर आंदोलन सुरू होते। पहाटे सुमारे 4 वाजता तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत निवेदन स्वीकारले व वाळू माफियांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिले। दरम्यान दिवसा देखील खुलेआम वाळू उपसा सुरू असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। याबाबत जाब विचारल्यास वाळू माफियांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वाळू माफियांचा बंदोबस्त करावा अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे। योग्य कारवाई न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही झोतवाडे येथील तरुण व ग्रामस्थांनी दिला आहे। निवेदन देताना अभय सदाराव, किरण सदाराव, योगेश सदाराव, किशोर सदाराव, जितेंद्र चव्हाण, सुरेश ठाकरे, अभय ठाकरे, शिवाजी ठाकरे, घनश्याम सदाराव, दीपक सदाराव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके, धुळे।